Hello student, let us learn triangles and their properties. त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म प्रॅक्टिस सेट 36. दॅट इज अवर प्रॅक्टिस सेट 36. हा आपला प्रॅक्टिस सेट 36 आहे, पण तो अभ्यासनापूर्वी आपण त्रिकोणाचे गुणधर्म पाहूयात. त्रिकोणाचे कोणते प्रकार आहेत आणि त्रिकोणाचे काय गुणधर्म आहेत. देन टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन अँगल. त्रिकोणाचे अँगलवरून किंवा त्याच्या कोनावरून पडणारे जे प्रकार आहेत ते पाहूयात. इफ वी ऑब्झर्व ऑल दीज फिगर केअरफुली, देन लेट्स सी फर्स्ट फिगर, in which figure all angles which less or the which measurement have less than the 90 degree. पहिली जर फिगर आपण नीट अभ्यासली तर त्याला आपल्याला असं दिसेल की प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. याचाच अर्थ काय, तर सगळे अँगल हे 90 डिग्रीपेक्षा छोटे म्हणजे ॲक्यूट आहेत. सो वी कॉल दिस दी ॲक्यूट अँगल ट्रायंगल. देन ट्रायंगल विथ ऑल 3 ॲक्यूट अँगल्स इज कॉल्ड ॲक्यूट अँगल ट्रायंगल. देन ऑब्झर्व सेकंड फिगर केअरफुली. सेकंड फिगरचं ऑब्झर्वेशन करा. त्यामधील जो एक अँगल आहे तो काय आहे, 90 डिग्री आहे. मीन्स इट इज अ राईट अँगल. सो व्हॉट इज द डेफिनेशन्स ऑफ इट. द ट्रायंगल्स विथ वन अँगल अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. ज्यावेळी त्रिकोणाचा एक कोन हा राईट अँगल असतो त्यावेळी आपण त्याला राईट अँगल ट्रायंगल असे म्हणतो. देन ऑब्झर्व थर्ड फिगर केअरफुली. इन दॅट फिगर्स द ट्रायंगल्स हॅव वन अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. जो यम हा कोन आहे तो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय, तर तो ऑब्ट्यूज आहे. सो द ट्रायंगल विथ वन ऑब्ट्यूज अँगल इज कॉल्ड अ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. जर ट्रायंगलमध्ये एखादा ऑब्ट्यूज अँगल किंवा 90 डिग्रीपेक्षा जास्त मापाचा कोन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असे म्हणतो. ऑलवेज रिमेंबर दॅट द सम ऑफ द मेजर ऑफ 3 अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज ही नेहमी 180 डिग्री एवढीच असते. नेम टाइप ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन साइड्स. बाजूंवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार. हेही 3 प्रकार आहेत. ऑब्झर्व ऑल दिस फिगर केअरफुली. फर्स्ट फिगर, इन फर्स्ट फिगर्स ऑल these sides are equal measurements. The triangles with, so what is definitions of it. A triangle with all 3 sides equal is called an equilateral triangle. पहिला जो त्रिकोण आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याच्या तिन्ही बाजू ह्या सेम सारख्या मापाच्या आहेत, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. सेकंड वन, इन सेकंड वन फिगर 2 साइड्स आर सेम. त्याच्या 2 बाजू सारख्या आहेत. तिसरी बाजू ही थोडीशी लहान आहे, म्हणजे 2 बाजू सारख्या आहेत. देन व्हॉट इज डेफिनेशन्स ऑफ इट. अ ट्रायंगल विथ 2 इक्वल साइड्स इज कॉल्ड अन आयसोस्केल ट्रायंगल. ट्रायंगलच्या 2 बाजू जर सारख्या मापाच्या असतील तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोस्केल ट्रायंगल असे म्हणतो. देन ऑब्झर्व दिस थर्ड वन फिगर केअरफुली. इन दॅट फिगर्स नो वन साइड्स आर सेम. किंवा कोणतीही साईड ही सेम, कोणत्याही 2 साईड ह्या सेम नाही आहेत किंवा प्रत्येक बाजू ही वेगवेगळ्या मापाची आहे. सो अ ट्रायंगल्स विथ नो 2 साइड्स इक्वल इज कॉल्ड अ स्केलिंग ट्रायंगल. ट्रायंगलच्या कोणतीही बाजू किंवा कोणत्याही 2 बाजू सारख्या नसलेल्या ट्रायंगल्सला काय म्हणतो आपण, तर स्केलिंग ट्रायंगल असे म्हणतो. अँड ऑलवेज रिमेंबर दॅट द सम ऑफ द लेंथ्स ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साइड्स. पहा, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली असता ती बेरीज ही उरलेल्या तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली असता ती बेरीज उरलेल्या तिसऱ्या बाजूच्या मापापेक्षा नेहमी जास्त असते. देन लेट्स सी प्रॅक्टिस सेट 36. चला तर अभ्यासूयात मग आता प्रॅक्टिस सेट 36. लेट अस लर्न वन बाय वन एक्झाम्पल. फर्स्ट, observe the figure below.
and write the type of the triangles based on its angles. पहा खाली आपल्याला तीन फिगर दिलेले आहेत, तीन ट्रायंगल्स दिलेले आहेत. तर याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्याला अँगलवरून त्याचे कोणते प्रकार पडतायत ते लिहायचं. देन ऑब्झर्व फर्स्ट फिगर. देअर इज PQR, the triangle PQR which have one right angle. So can you tell me which are the type of it? कोणता प्रकार असेल हा? It is a right angle. Yes, triangle PQR is a right angle triangle. Then observe second figure. The triangle XYZ is dash dash triangle. One angle is obtuse, means greater than the 90-degree measure. Then it is obtuse angle triangle. So the triangle XYZ is a obtuse angle triangle. Then observe third one figure. ट्रायंगल LMN इज डॅश डॅश ट्रायंगल. LMN मध्ये सगळे जे कोन आहेत ते 90 डिग्रीपेक्षा लहान आहेत, म्हणजेच हा ॲक्यूट अँगल आहे. सो ट्रायंगल LMN इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. सेकंड वन, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स साइड्स. खालच्या आकृत्या पाहायच्या, अभ्यासायच्या आणि त्याच्या साईडवरून पडणारे प्रकार लिहायचे. फर्स्ट, ट्रायंगल ABC इज डॅश डॅश ट्रायंगल. फर्स्ट फिगरमध्ये तिन्ही बाजू सेम मेजरमेंटच्या आहेत, सारख्या मापाच्या आहेत. सो वी कॉल दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. देन ऑब्झर्व सेकंड फिगर, इन विच फिगर्स नो वन साइड्स इज सेम. कोणतीही साइड्स ह्या सेम नाही आहेत, त्यामुळं त्याला आपण काय म्हणतो तर स्केलिंग ट्रायंगल असे म्हणतो. देअरफॉर ट्रायंगल DEF इज स्केलिंग ट्रायंगल. नाउ ऑब्झर्व थर्ड वन फिगर. ट्रायंगल UVW इज डॅश डॅश ट्रायंगल. याच्या दोन बाजू या सारख्या मापाच्या आहेत. सो वी कॉल दॅट isoscale triangle. Therefore triangle UVW is isoscale triangle. Third, as shown in the figure, Avinash is standing near his house. He can choose from two roads to go to school. Which way is shorter? Explain why. अविनाश त्याच्या घरापासून स्कूलपर्यंत जाण्यासाठी दोन रोड चूज करू शकतो. एक कोणता? रोड AC आणि दुसरा ही कॅन गो फ्रॉम AB टू BC. AB पासून नंतर BC म्हणजेच काय तर AB प्लस BC, किंवा तो डायरेक्टली AC पासून जाऊ शकतो. तो छोटा किंवा लहान अंतर, कमी अंतर म्हणून तो कोणता रोड चूज करू शकतो अँड वाय. लेट्स सी देअरफॉर सोल्युशन. The two roads which Avinash can choose to go to school are road AB plus road BC. Second, road AC. त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत, road AB plus BC and road AC. But the three roads together from triangle ABC. हे तिन्ही रोड मिळून ट्रायंगल ABC फॉर्म करतात आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. म्हणजेच AB किंवा AB प्लस BC हे जे अंतर आहे ते AC पेक्षा नक्कीच जास्त असणार, त्याशिवाय ट्रायंगल फॉर्म होऊच शकत नाही. तर हा ट्रायंगल फॉर्म करते. याचाच अर्थ काय तर AC पेक्षा AB प्लस BCचं अंतर हे जास्त आहे. Therefore road AC is shorter because the sum of the length of any two sides, means side AB plus side BC of a triangle is always greater than the third side, that is side AC. Fourth, the length of the sides of some triangles are given. Say what types of triangles they are. 3C. आता आपल्याला काय करायचे, काही साइड्स दिलेले आहेत ट्रायंगलच्या आणि त्यांच्यावरून ट्रायंगल्स
सांगायचे आहेत, आपल्याला ट्रायंगलचे प्रकार सांगायचे आहेत. देन 3 cm, 4 cm अँड 5 cm यातले कोणतेही मेजर किंवा कोणतीही साईड सेम मापाची नाही, तिन्ही भिन्न मापाचे आहेत. सो सिन्स no two sides have equal length, the given triangle is a scaling triangle. Second, 3.4 cm, 3.4 cm, 5 cm यामध्ये दोन साइड ह्या सेम मेजरमेंटच्या आहेत. सो द सिन्स two sides have equal length, the given triangle is an isosceles triangle. Third one, 4.3 cm, 4.3 cm and 4.3 cm यामध्ये सगळ्या साइड्स ह्या सारख्या मापाच्या आहेत. आपण त्याला काय म्हणतो, तर इक्विलॅटरल ट्रायंगल. सिन्स all the three sides have equal length, the given triangle is an equilateral triangle. Fourth one example, 3.7 cm, 3.4 cm and 4 cm यामध्ये सगळ्या साइड ह्या भिन्न मापाच्या आहेत, कोणत्याही दोन साइड सारख्या नाही आहेत. सो वी कॉल दॅट स्केलिंग ट्रायंगल. सिन्स नो टू साइड्स हॅव इक्वल लेंथ, द गिवन ट्रायंगल इज अ स्केलिंग ट्रायंगल. फिफ्थ वन, the lengths of the three segments are given for constructions of triangle. Say whether the triangles with these sides can be drawn. Give the reasons for your answer. आपल्याला तीन सिगमेंटच्या लेंथ दिलेले आहेत आणि आपल्याला त्यावरून सांगायचे की आपण त्याचा ट्रायंगल तयार करू शकतो की नाही, किंवा त्या लेंथ पासून ट्रायंगल तयार होईल की नाही आणि का, म्हणजे होत असेल तरी का होत असेल आणि होत नसेल तर का होत नसेल. देन लेट्स सी हियर 17 cm, 7 cm अँड 8 cm. आता आपल्याला तीन सिगमेंटचे किंवा तीन साइडचे मेजर दिलेले आहेत, 70 cm, 7 cm अँड 8 cm. तर आपल्याला रूल माहीत आहे की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज, ट्रायंगलच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असते. तर पाहूयात आपण सोल्यूशन. 7 cm plus 17 cm is equal to 24 cm, which is greater than 8 cm. 8 cm plus 7 cm is equal to 25 cm, which is greater than the 7 cm. यांची बेरीज देखील तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. and 7 cm plus 8 cm is equal to 15 cm, which is not greater than 70 cm. 7 and 8 यांची जर ॲडिशन केली तर ती 15 cm येते, की जी तिसरी बाजू आपली आहे ती कोणती आहे, 17 cm आहे. त्या 17 cm पेक्षा लहान आहे किंवा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला हवी, पण या ठिकाणी तसं झालेलं नाही. तर या ठिकाणी ती ॲडिशन कमी येत आहे, याचाच अर्थ या मेजरमेंटपासून आपण ट्रायंगल तयार करू शकत नाही. Therefore, the sum of length of two sides in C is not greater than the length of third sides. Therefore, triangle cannot be drawn with side 17 cm, 7 cm and 8 cm. Second, 7 cm, 24 cm, 25 cm या तिन्हींमध्ये आपण त्रिकोण काढू शकतो की नाही. सोल्युशन. 7 cm plus 24 cm is equal to 31 cm greater than 25 cm. 7 cm plus 24 cm यांची बेरीज ही 25 cm पेक्षा जास्त आहे. बी. 25 cm plus 7 cm is equal to 32 cm greater than the 24 cm ही सुद्धा तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. देन 24 cm plus 25 cm is equal to 49 cm
या दोन्ही बाजूंची बेरीज देखील तिसऱ्या बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ काय, आपण याचा त्रिकोण काढू शकतो. द सम ऑफ लेंथ ऑफ टू साइड्स इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साइड. Triangle can be drawn with sides 7 cm, 24 cm and 25 cm. Third example, 9 cm, 6 cm and 16 cm. या ठिकाणी पण आपण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे की नाही हे पाहून ठरवणार आहोत ट्रायंगल तयार होईल की नाही. Then 9 cm plus 16 cm is equal to 25 cm greater than 6 cm. Then 6 cm plus 16 cm is equal to 22 cm, which is greater than 9 cm, and 9 cm plus 6 cm is equal to 15 cm not greater than 60 cm. तर या ठिकाणी 9 आणि 6 ची जी ॲडिशन आहे ती 15 cm होते की जी 16 cm पेक्षा म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ याच्यापासून ट्रायंगल फॉर्म होऊ शकत नाही. Therefore, the sum of length of two sides in C is not greater than the length of third side. Therefore, triangle cannot be drawn with sides 9 cm, 6 cm and 16 cm. Fourth one example, 8.4 cm, 16.4 cm and 4.9 cm. या ठिकाणी पण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे की जास्त आहे यावरून आपण तो ट्रायंगल फॉर्म करू शकतो की नाही हे पाहणार आहोत. Therefore 8.4 cm plus 16.4 cm is equal to 24.8 cm greater than 4.9 cm. 4.9 cm plus 60.4 cm is equal to 21.3 cm greater than 8.4 cm, and 8.4 cm plus 4.9 cm is equal to 13.3 cm not greater than 16.4 cm. आता या ठिकाणी ही तिसऱ्या बाजूंची जी बेरीज आहे मीन्स 8.4 cm प्लस 4.9 cm ही किती आलेली आहे 13.3 cm की जी तिसऱ्या बाजूपेक्षाच म्हणजे 16.4 cm पेक्षा कमी आहे. याचाच अर्थ यापासून ट्रायंगल फॉर्म होऊ शकत नाही. Therefore, the sum of length of two sides in C is not greater than the length of the third side. Therefore, triangle cannot be drawn with side 8.4 cm, 16.4 cm and 4.9 cm. Fifth example, the 15 cm, 20 cm and the 25 cm. या ठिकाणी 15 प्लस 20 cm केले असता बेरीज किती येते 35 cm येत आहे. याचाच अर्थ काय, इट्स अ ग्रेटर दॅन 25 cm म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे किंवा जास्त आहे. देन 25 cm प्लस 20 cm इज इक्वल टू 45 cm ग्रेटर दॅन 50 cm. 15 cm plus 25 cm is equal to 40 cm greater than 20 cm. The sum of length of two sides is greater than the length of third side. Therefore, triangle can be drawn with side 50 cm, 20 cm and the 25 cm. Sixth one example, that is our last example, 12 cm, 12 cm and 16 cm. या ठिकाणी आपण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूच्या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येते की जास्त येते यावरून ठरवणार आहोत की त्रिकोण तयार होऊ शकतो की नाही. Therefore 12 cm plus 12 cm is equal to 24 cm greater than the 16 cm which is our third side. Then 12 cm plus 16 cm is equal to 28 cm greater than 12 cm which is our third sides, and 12 cm plus 16 cm is equal to 28 cm greater than 12 cm. या ठिकाणी
कोणत्याही दोन्ही बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आलेली आहे, याचाच अर्थ काय, यापासून ट्रायंगल फॉर्म होऊ शकतो. Therefore, the sum of length of two sides is greater than the length of the third side. Therefore, triangle can be drawn with side 12 cm, 12 cm and 16 cm. With that,